भाजपने काँग्रेसला महिला विरोधी दाखवण्याचा प्रयत्न. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न. परभणी जिल्हा व काँग्रेस कमिटी परभणीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत खासदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की काँग्रेसने कधीही महिलांविरोधात काम केलेले नाही. 131 घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले, त्याला फक्त महिला विधेयकांची झालर लावण्यात आली. खरे पाहता बीजेपीला परिसेमन बिल पास करणे हा उद्देश होता. जेव्हा काँग्रेसनं हा उद्देश उधळला तेव्हा मात्र भाजपने काँग्रेसला महिला विरोधी दाखवण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला खासदार रवींद्र चव्हाण, डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती, बाळासाहेब देशमुख प्रदेश उपाध्यक्ष, बाबाजानी दुर्राणी परभणी जिल्हाध्यक्ष काँग्रेस, नदीम इमामदार शहराध्यक्ष काँग्रेस, भगवान वाघमारे काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक गुलमीर खान काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. आज काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की काँग्रेस कधीही महिला विरोधी विधेयकाला विरोध केलेला नाहीये. खरं तर काल परवा जे 16-17 131 घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आलं, त्याला फक्त महिला विधेयकाची झालर देण्यात आली. ते खरं तर त्यांना परिसेमन बिल, महिला विधेयकाच्या आड परिसेमन बिल मंजूर करून घ्यायचं होतं. महिला विधेयकाचे एक दुरुस्ती अमेंडमेंट फक्त त्यांनी ठेवलेलं होतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतातल्या जनतेला, की सप्टेंबर 2023लाच महिला विधेयक भारताच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेलं आहे. त्याचं राजपत्र सुद्धा निघालेलं आहे. खरं तर भाजपला एक नामी संधी होती की 33% आरक्षण जेव्हा ते मंजूर झालेलं आहे महिला विधेयक, ते एप्रिल 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते आरक्षण लागू करू शकले असते, पण त्यांनी ते आरक्षण लागू केलेलं नाहीये. या उलट काँग्रेसला महिला विधेयक विरोधी दाखवण्याचा प्रयत्न करत. पण काँग्रेसने माननीय जेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या कार्यकाळात 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू केलं, त्यावेळेस त्या विधेयकाला विरोध करण्याचं काम राज्यसभेमध्ये भाजपनं केलेलं हे विसरता येत नाही. काँग्रेसने भारताला राष्ट्रपती दिले, अनेक महिला पंतप्रधान म्हणजे महिला मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. इंदिरा गांधीच्या रूपाने महिला पंतप्रधान सुद्धा झालेल्या आहेत. पण या ठिकाणी भाजपनं काँग्रेसनं विरोध दर्शवला हे म्हणणं भाजपचं चुकीचं आहे. भाजपचा मुखोटा उघड झालेला आहे की महिला विधेयकाच्या आड हे परिसेमन बिल त्यांना मंजूर करायचं होतं, पण इंडिया आघाडीनं वज्रमूठ दाखवून त्या विधेयकाला नामंजूर. फेक नेरेटिव्ह आपण म्हणतात, फेक नेरेटिव्ह या पद्धतीनं मग भाजप आपल्या विरोधात आक्रमक पद्धतीने करते. मग याला कसं पुढे आपण हे करणार? नाही, भाजप ज्या प्रकारे फेक नेरेटिव्ह काँग्रेस विरोधी दाखवण्याचा प्रयत्न करते, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आहेत. आम्ही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेणार आहोत. याच्या पुढेही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेशच्या वतीने जे काही निर्देश येतील ते निश्चितच आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडू. भाजप म्हणत आहे की काँग्रेस नंतर क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करणार आहे, यावर काय? नाही, याच्यामध्ये क्रेडिट घेण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही. त्यांनी जर सुरुवातीला सगळ्या गोष्टीचं जर चर्चा केली असती, खरं तर संसदेमध्ये एक प्रथा आहे की जे काही विधेयक संसदेमध्ये येतात ते सर्वांनी मिळून चर्चा करून त्या ठिकाणी पारित करायचं असतं. पण परिसीमन जे बिल आहे, लिमिटेशन बिल आहे, त्याचा अद्याप जनगणना झालेली नाहीये, त्याच्यावर कोणता आयोग नेमलेला नाहीये. मग त्यांना म्हणजे महिला विधेयकाच्या आड हे परिसीमन बिल मंजूर करून घ्यायचं होतं, हे आता भारताच्या जनतेसमोर उघड झाले. परिसीमन बिल एकंदरीत जनतेसमोर कसं सांगाल तुम्ही, काय आहे परिसीमन बिल? असं आहे की त्यांनी त्या ठिकाणी कोणतीही जनगणना झालेली नाहीये. परिसीमन बिलचं अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये परिसीमन बिल काय आहे त्यांनी लिखित स्वरूपात अद्याप काही स्पष्ट न करता संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडणी केलेली असल्यामुळेच आम्ही विरोध केलेला आहे की नेमकं त्याच्यामध्ये ओबीसीला किती जागा देणार, एससीला किती जागा देणार, आदिवासी बहुल भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जागा देणार का, हे त्यांनी स्पष्ट न करता मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना विरोध केला.